विनंती, जे घरी आहेत त्यांनी कृपा करून हात जोडून विनंती करते की इथं दादांना पाठिंबा देण्यासाठी या, कारण आपली ताकद एवढी आहे की आपल्याला कोणत्याही मोठ्या नेत्याची किंवा नेतृत्वाची गरज नाही असं मला वाटते. कारण दादा तर स्वतःसाठी तर करतात की एक ते स्वतः प्रशिक्षणार्थी, आणि इथं आल्यानंतर खरंच दादा डोळ्यात पाणी येण्यासारखीच तुमची परिस्थिती आहे. तुम्ही काहीही तुमच्या पाठिंबा नसताना एवढं नेतृत्व उभारताय. इथं जर बघितलं तर आज त्यांची परिस्थिती बघता, नेतृत्व जेवढे आतापर्यंत बघितले तेवढे सगळे राजकीय वारसा असणारे किंवा पाठिंबा असणारे. आज इथं बघते मी तर तुम्हाला कोणाचाही राजकीय वारसा नाहीये. कारण कोणताच उपोषण, सगळेजण उपोषणाला बसले तर त्यांचं 2-2, 3-3 दिवसात उपोषण सुटलेत दादा. आपण स्वतः एक प्रशिक्षणार्थी आहोत आणि तुमच्या मागे राजकीय वारसा नाही, त्याच्यामुळे तुम्हाला 8 दिवस झाले तरी इथं सरकार येत नाही. त्या सरकारलाही थोडीशी तरी दया माया आली पाहिजे. माझी एकच विनंती एकनाथ शिंदेंना की तुम्ही जर नाथांचे नाथ, सगळेजण म्हणतात की एकनाथ म्हणजे नाथांचा नाथ, आमचे आता जर बोलायला गेलं तर तो विषय भरकटत जाईल. परंतु आम्हाला जे आनंद झाला होता एकनाथ दादा तुम्ही निवडून आले, तर जो आनंद आम्हाला झाला होता तर आजही आम्हाला तुमचा आनंद आहे. परंतु तुम्ही जो अनाथांचा नाथ आहे तर तुम्ही आम्हालाही वाऱ्यावर सोडू नका अशी माझी हात जोडून एकनाथ दादांना विनंती आहे. जर तुम्ही महिलांना 1,500 रुपये लाडकी बहीण फक्त फुकट देताय, घरात बसून देताय, तर मग तुम्ही आम्ही जर गुणवत्तापूर्ण शिक्षण शाळेमध्ये देतोय तर आम्हाला त्या बदल्यात पुढे काहीतरी तुम्ही द्या ना. तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडू नका हीच दादांना विनंती आहे. तुम्ही लाडकी बहिणीला जसं जीव लावताय तसं लाडक्या भावांनाही लावा, आणि लाडक्या बहिणी 50 ते 70% यामध्ये लाडक्या बहिणीच आहेत तुमच्या. तर माझी सरकारला विनंती आहे की तुम्ही ते 1,500 आमचे बंद करा, जे सरकारी येतं ते आमचे बंद करा, परंतु आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्या. ज्या आस्थापनेत आम्ही काम केलेले तर आम्ही प्रामाणिकपणे तिथं काम केलेलं आहे, झटलेलं आहे. जिथं एक